Hello. Hello. This is the My Artifact episode number 1542. आजची तारीख आहे 6 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9:15. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला बिकॉज ऑफ दॅट की काल माझ्यासोबत खूप खूप वेगळीच गोष्ट झाली. काल मी पहिलेपासून सांगतो व्हॉट हॅपन. ओके. आणि काल का नाही रेकॉर्ड करू शकलो ते पण सांगतो. येस, काल होता संडे आणि माझी मॉर्निंग शिफ्ट होती आज. सो जर मी सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येतो म्हणलं घरी जाऊन तर ते पॉसिबल होत नसतं. कारण सकाळीच गेलो संध्याकाळी वापस आलो आणि फारसं काही घरी काही होतं पण नाही. तर मी म्हणलं थांबतोय म्हणलं इथेच. सो मी इथेच थांबलो. मग मी सकाळी किती वाजता उठलो? मी सकाळी 9-10. मी ऍक्च्युली सकाळी 8 वाजता उठलो. लवकरच उठलो. मी उठलो, आगाला गेलो, त्याच्यानंतर मग दात वगैरे घासले, आंघोळ वगैरे केली. मग आता डिसाईड केलं का आता दिवसभर पिक्चर पाहायचं बस. सो मी लावला ब्लॅक पॅन्थर, पाहत बसलो. मग अर्धा पिक्चर झाला आणि मला झोप लागायला लागली कारण रात्री उशिरा आलो होतो ना ऑफिस मधून आणि सकाळी लवकर उठलो. सो मग लेटलो, कधी 12:30 वाजता वगैरे लेटलो मी. आणि अचानक मला 1:30 वाजता कॉल येतो अविनाश सरांचा. अविनाश सर म्हणते की येऊन जा म्हणते वृषा सरांच्या घरी. आता मला ऑलरेडी माहित होतं की वृषा सरांच्या घरी कार्यक्रम आहेच, दारूचा आणि चिकनचा वगैरे. बट माझं कन्फर्म नव्हतं की मी जाईन का नाही, कारण त्यांनी मला बोलवलं नव्हतं फर्स्ट ऑफ ऑल. आणि अनदर थिंग इज दॅट की मला यायचं तर होतं बट त्यांनी बोलवलं नाही तर आपण कसं काय जाऊ बा वगैरे, राईट. सो माझंच होणं सुरू होतं. म्हणजे माझा विचार होता की जोपर्यंत त्यांनी वगैरे असं काही हो म्हणलं नाही तर वगैरे, म्हणजे समोरून जर कॉल आला तर मी जाईन बा. तर तसाच मत झाला. विनाश सरांचा कॉल आला, म्हणून येऊन जा म्हणे. मग मी आंघोळ वगैरे केली, तयारी केली, कपडे वगैरे घातले, हेल्मेट वगैरे घेतलं. यस, कारण नागपुरात जायचं आहे म्हणलं. सो ट्रॅफिक पोलीस वगैरे राहीलच. सो सगळे सुविधा म्हणजे सगळं मी पॅक करूनच गेलो. ओके, बॅग वगैरे घेऊन गेलो. मग तिथे कोणी होतं नाही, तिथे फक्त प्रणय पाटील आणि अभिषेक होता. तर आम्ही होतो तिथे. ओके. मग प्रणव सर आले, मग त्यानंतर प्रशांत, अविनाश आले आणि वृषा सर तर होतेच. आता युजली पार्टी राहते कशी संध्याकाळची, म्हणजे संध्याकाळी म्हणजे 7-8 वाजता सुरू होते, रात्री 10 वाजता वगैरे मस्त पिण्याचा कार्यक्रम आणि मग रात्रभर झोपा तिथेच. ओके. बट इकडे वेगळंच आहे. इथे म्हणजे कसं की यांनी दुपारीच सुरू केला हा सगळा कार्यक्रम. दुपारी 4 वाजता. ओके. चिकन वगैरे आणलं, दारू वगैरे आणली. आता मी दारू घेतली होती लास्ट टाइम वॉज 30 डिसेंबर आणि त्याच्यानंतर मग मी कधी दारू घेतली नाही. 5 महिना अगोदर घेतली होती, न्यू इयरच्या वेळेस. ओके. मग मलाही वाटलं का चला आपण घ्यावं म्हणलं दारू, म्हणजे आज मोका भी आहे, दस्तूर भी आहे. सो मग मी घेतली दारू. पहिले 1 पॅक मारला, ते सोडावाला तो लय बकवास वाटला. म्हणजे त्यात ग्लास तर फुल भरून जाते बट मजा काहीच राहत नाही. म्हणलं मग मी कोरी मारतो म्हणलं. आणि ऍक्च्युली दारू तर घ्यायचीच होती. सो
लेट्स गो. तर मग कोरी 1 पॅक मारला, 2 पॅक, 3 पॅक, 4, 5 आणि शेवटी एक 6 पॅक मध्ये माझी पूर्ण हवा टाईट. मला काहीच कळत नव्हतं व्हॉट इज हॅपनिंग. दारू पिल्यानंतर सर्वात म्हणजे अमेझिंग गोष्ट म्हणजे काय की तुमची बॉडी गेट सुन्न. तुमची बॉडी एकदम सुन्न पडून जाते. यू कांट फील एनिथिंग लिटरली. कोणी तुम्हाला मारत आहे किंवा काय करत आहे. जेव्हा तुम्ही नाही का, ऍज अ एक्झाम्पल सांगू, जेव्हा तुम्ही समाजावर खूप वेळ मांडी घालून बसता तर तेव्हा कशा पायाला मुंग्या येते. मग पायाला मुंग्या येते म्हणजे काय की तिथलं ते ब्लड क्लॉटिंग खतम होऊन जाते. त्यामुळे नाही का पाय एक प्रकारे सुन्न पडतो. तर मग तू पायाला चिमटा घे, काही कर, काहीच वाटत नाही. इथे बिलकुल सेम. इथे होल बॉडीच कंट्रोलमध्ये राहत नाही. डोकं तर पहिले आउट होऊन जाते. कारण अल्कोहोल ही एक अशी एक गोष्ट आहे की जे ब्रेन आणि बॉडीला जो कॉन्टॅक्ट आहे तोच तोडून टाकतो. तर डोकं पहिलेच आउट होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू बॉडी जास्तीत जास्त घेत राहिलं का मग बॉडी पण एक प्रकारे सुन्न पडून जाते. आता सुन्न पडून जाते म्हणजे काय, म्हणजे की आपल्याला फील ना होत. बट असं नाही का समजा जर आपल्याला चालायचं आहे किंवा बोलायचं आहे तर वी कॅन टॉक, वी कॅन, पण आपल्याला म्हणजे हो म्हणजे आता राईट नाव मी कसं स्ट्रेट चालत आहे, कसं एक प्रकारे क्लिअरली चालून राहिलाय. दारू पिल्यानंतर मी चालू शकतो, चालू शकतो म्हणजे तेव्हा ही स्टेज नाही का एक प्रकारे एक्स्ट्रीम लेवलची असते का आपण चालू पण शकतो बा. आपल्याला सपोर्ट घ्यावं लागते. लहान मुलं कसं सपोर्ट घेतात चालण्यासाठी, बिलकुल सेम भीतीचा सपोर्ट, मित्राचा सपोर्ट वगैरे. आणि खरंच म्हणजे दारू तर घ्यायला नाही पाहिजे ना. ऑफकोर्स मी दारू म्हणजे युजली माझी दारूची काही ना काहीतरी एक प्रकारे ग्राउंड रूल्स आहे. ग्राउंड रूल्स म्हणजे काय की दारू आपण एक्स्ट्रीम घ्यायची, दारू जेव्हा पण घ्यायची एक्स्ट्रीम घ्यायची. ओके. अनदर थिंग इज दॅट की एक दारू घेतल्यानंतर दुसऱ्या दारूच्या जे गॅप आहे ना ती जास्त असली पाहिजे. मोर दॅन 3 months किंवा 4 months. ओके. असं नाही का आज घेतलं मग पुढल्या हप्त्यात नो 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 असं नाही, कधीही नाही. ओके. जर असा मोका फटाफट भेटूनही राहिला म्हणजे फटाफट कार्यक्रम येऊन राहिले आणि लोक दारू पिऊनही राहिले आणि आपल्याला प्यायचं तर आहे, तर जस्ट लाईक ट्राय टू प्रिटेंड लाईक यू हॅव टू डू दॅट. असं मी खूपदा केलंय. पण जेव्हा मला जेन्युअनली वाटते का मला दारू घ्यायची आहे आज, तर त्यावेळेस मी एक्स्ट्रीमच घेऊन टाकतो. न्यू इयरला ते एकदम राहतेच. आणि त्याच्यानंतर करीब कालचा दिवस करीब 6 महिन्यानंतर मला वाटलं घ्यावं म्हणलं. सो आय विल टेक दॅट. सो ते झालं दारू. आणि मग तशा परिस्थितीमध्ये मग नाचणं, अरे मेरे बाप, कसं नाचलो मलाच नाही माहित. इव्हन उभं राहता नाही होतं आणि एवढा दनादन पडलो बहुत जास्त. बरोबर. बट आपल्या ऑफिसमध्ये सगळे लोक कोऑपरेटिव्ह आहे, सगळ्यांनी सपोर्ट केला. मग त्याच्या नगर निघाली उलटी. झरझर 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 3-4 वेळा उलट्या केल्या. सांगतो ना मी, दारू पिल्यानंतर आपल्याला असं वाटते की आपण टॉयलेटमध्ये अशी उलटी तुम्ही कथाही करणार नाही. बट जे पिक्चर मध्ये दाखवतात ना, जे लोक असे टॉयलेटमध्ये असं तोंड टाकून उलटी करतात, लिटरली तहच करतो आपण. पाहताना खूप बेकार वाटते. जिथे आपण हागायला बसतो तिथंच उलटी. पण ऍक्च्युली जेव्हा दारू पिली का मग काही कंट्रोल नाही, तेव्हा आपल्याला काही चांगलं वाईट कळत नाही. आपल्याला एवढं माहित आहे की आपल्याला फक्त उलटी करायची, जस्ट लाईक तो सीन बहुत बेकार होता लिटरली. आता मी इमॅजिन करतो, आता मी बहुत बेकार वाटते, बट तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं. तेव्हा मी जस्ट लाईक आणि सगळी उलटी वलटी करून झाली, तुझं तोंड वगैरे धुतला का मग काय होशच नाही. मला मग काय प्रशांत सरांनी बेडरूम मध्ये टाकून दिला आणि बेडरूम मध्ये झोपलो मी. माहितच नाही. आणि डायरेक्ट उठलो सर 10:30 वाजता. तेव्हा सगळेच जण गेले होते, फक्त अमोल सर आणि विवेक होता, तर ते पण निघणारच होते. मग म्हणलं मी पण निघतो म्हणलं. मग अमोल सर म्हणे नाही म्हणे, तू चल नाही होणार म्हणे.
बट लिटरली मला जेव्हाच फील झालं म्हणजे जेव्हा मी नंतर कसं विवेक सरांना सोडून खाली गेलो होतो, माझी ऍक्च्युली चालणं पण होत नव्हतं. आणि त्यावेळेस जर मी गाडी चालवतो म्हणलं तर लिटरली खरंच माझाच प्रॉब्लेम झाला असता. सो बेटर आहे की आपण ऋषा सरांच्याच घरी थांबू म्हणलं. सो ऋषा सरांच्याच घरी थांबलो मी काल रात्रभर. आणि तशा परिस्थितीमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं म्हणजे इट वॉज लाईक नॉट गुड. परिस्थिती नव्हती ना तेव्हा, कसं काय रेकॉर्ड करणार आहे. इव्हन तर मी मोबाईल पण पकडला नव्हता. सो yeah, this is what happened. This is it. This is the end. This is the My Artifact episode number 1542. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.